दादरी शाखा आणि अखिल भारतीय महिला परिषद सेवा भारती माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने वासंतिक संध्या साहित्यिक आणि कला दर्शन अशा या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय माधुरी गोडबोलेताई, आमच्या प्राध्यापिका दीपा ठाणेकर मॅडम, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई अध्यक्षा विद्याताई प्रभू, दादर शाखेच्या अध्यक्षा अंजना कर्णिक मॅडम, डॉली अय्यम मॅडम, शशिकला पाटणकर, अपर्णा राणे, मनोज धुरंधर, ॲडव्होकेट रोहिणी जाधव, समीर बणे आणि प्रेक्षकांमध्ये बसलेले माझे मित्र आदरणीय दिवाकर दळवी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे दादर शाखेचे सदस्य आणि अखिल भारतीय महिला परिषद सेवा भारती माटुंगा या सगळ्याचे पदाधिकारी, या सगळ्यांचं मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभारी मानतो. तर म्हणजे कार्यक्रमाला नावच फार सुंदर दिले, वासंतिक संध्या. अलीकडे हा शब्द किती मुलांना कळतोय हा देखील एक फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचा जो काळ असतो आणि थंडी संपल्यानंतर जो मधला टप्पा तुझं कदाचित आपल्या सगळ्या पिढीने अनुभवला असेल, तर अत्यंत सुखद, प्रसन्न आणि मोहक अशी ही सांज वेळ असते. त्याला आपण वासंतिक संध्या असं म्हणतो. पण काळ टप्प्याने सगळ्यात बदल केलेला आहे. म्हणजे वेळ नाही, काळ नाही ज्याला आपण म्हणतो. आणि अशा या कार्यक्रमामध्ये साहित्यिक कार्यक्रम करायचं किती कठीण काम असतं हे जो आयोजक असतो किंवा जो अध्यक्ष असतो त्याला माहीत असतं. पण आमच्या कर्णिक मॅडम इतक्या उत्साही आहेत की त्याने अगदी छान कार्यक्रम तयार केलेला आहे आणि नव्या माध्यमाचा वापर करून, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून कार्यक्रम ते पुढे पुढे सरकवत आहे. आणि हे सगळं करत असताना एकीकडे साहित्य आणि सेवा असे दोघांची सांगड घालायचा प्रयत्न उत्तम केलेला आहे. सेवा हा शब्द तितका सोपा नाही. जसं साहित्य उजावं लागतं, साहित्य आत्मसात करावं लागतं. आमच्या मधुबाई फार सुंदर व्याख्या करून ठेवली आहे. साहित्य म्हणजे सहत्व, सहत्वातनं एकत्व, एकत्वातनं ममत्व, ममत्वातनं दिव्यत्व आणि दिव्यत्वाकडनं देवत्वाकडे जातं ते साहित्य. इतकी साधी सोपी भाषा कालच्या वाणी मला आपण ऐकताना खूप बरं वाटतं. आज कोकण मराठी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना मराठी अस्मिता, मराठी संस्कृती याचं जतन आणि संवर्धन करायचं काम आपण सातत्याने करत असतो. आजच बघा ना, काल 2 दिवस आपण दिल्लीचं वातावरण पाहिलं. निवड त्याच वर्षी म्हणजे तोच विषय चालू होता आणि आजही आपण त्याचा अनुभवतो आहोत. ऑडियन्स मध्ये पकडून आम्ही 11-12 जण आहोत आणि स्त्रियांची संख्या 33च्या घरामध्ये पोहोचली आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये आता स्त्रिया अगदी सक्षम झालेल्या आहेत. कुठलंही क्षेत्र आता सोडलं नाही की त्याने पादाक्रांत केलं नाही. सेवा क्षेत्रामध्ये तितक्याच त्याने पदार्पण केलेलं आहे. हे मला आठवतं की मी ज्यावेळी माझं शिवबा नावाचं महानाट्य रंगभूमीवरती आलं, परंतु बाबासाहेब पुरंदरे यांनी कौतुक केलेलं नाटक आहे ज्याच्यात 125 कलावंत काम करतात. हे नाटक ज्यावेळी मी आनंदवनात साजरा करायला ठरवला, आनंदवन आपण सगळेच जण गेलो असेल, पण एक दिवशी मला विकास आमटेंचं पत्र आलं की बाबासाहेब पुरंदरेने प्रदीप तुझं नाव सुचवलं आणि शिवबा नाटक घेऊन तुझं आनंदवनामध्ये ये. आणि त्यावेळी माझ्याकडे हॉटेल ताज म्हणजे वेगवेगळे कार्ड असतात बघा, गोल्ड कार्ड, सिल्वर कार्ड, ती मोफत सबस्क्रिप्शन ही मोठी अमाऊंट भरली की जगभरातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये आपल्याला पती पत्नी किंवा कुटुंबाला टाकायचं.
मी सिल्वर कार होल्डर असल्यामुळे लग्न झालं, बायकोला वाटलं केव्हा ते ताजमहलमध्ये घेऊन जायला हा, पण ते जवळजवळ त्यासाठी 25 वर्ष तिला प्रतीक्षा करायला लागली. अरे म्हणाले की अरे ताज एकदा तरी दाखव मला कसं असतं त्या हॉटेल म्हणून. आणि त्याच वेळी योगायोगाने मला विकास आमटेंचं पत्र आलं होतं की तू मला भेटायला आनंदवनात ये. आता विकास आमटेंचं पत्र म्हणून भारावून गेलो. कारण काही माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात की जी याच्यात प्रेरणा मिळत असते जगण्याचा. एक आपल्याला आपण का जगतो, माणूस म्हणून का जगत असतो. जसं पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या स्पर्शाने आमच्यासारखी माणसं कोमसापाची कार्यकर्त्या एक कार्याध्यक्ष होऊ शकतो, महाराष्ट्र राज्याचा साहित्य संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष होऊ शकतो, कारण स्पर्श होता मधुबाईंचा. मग मधुबाईंना स्पर्श कोणाचा होता, तर मधुबाईंच्या शब्दात मधुबाई म्हणतात की आयुष्यात कधी लेखक होईल असं वाटलं नव्हतं. वांड होतो मुलगा, वांड. गावात मी फेकून दिलेला मुलगा होता, आईला भयंकर ताप होता. आणि जितकी म्हणून खोडकर वृत्ती माणसामध्ये असते तो माणूस अधिक प्रगल्भ होत जातो. आई म्हटले अरे काहीतरी कर, तुला शिकायचंच नाहीये. आणि योगायोगाने एक दिवस सानेगुरुजींचा स्पर्श आमच्या आदरणीय मधुबाईंना झाला. एका स्पर्शाने माणूस कसा बदलू शकतो, पद्मश्री मधु मंगेश पर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला. आपल्याला आचार्य आत्रेंची गोष्ट माहिती असेल. आचार्य आत्रेंना टिळकांना भेटायचं होतं, टिळकांना स्पर्श करायचा होता, टिळकांच्या जवळ जायचं होतं. अलीकडे आपण सगळेजण सेल्फी घेतो बघा. एखादा हिरो आला हिरो तिथे सेल्फी जर तिच्याबरोबर जातो किंवा मग त्याची सिग्नेचर. अत्रेंना टिळकांना भेटायचं होतं आणि शक्य होत नव्हतं. आणि योगायोगाने एका कार्यक्रमामध्ये, एका व्यासपीठामध्ये बैठकीचा कार्यक्रम होता. मागे कुठेतरी अत्रे बसले होते आणि टिळक मुख्य भाषण करायला म्हणून समोर त्या मध्यभागी बसलेले होते. आणि मग ते सरकत पुढे गेले. टिळकांना अशी शाल टाकायची सवय होती बांधावरती. ती अशी शाल टाकल्यानंतर त्या शालीचा पदराचा स्पर्श फक्त अत्र्याला झाल्या त्याच्यामध्ये जे काय थरारले ते प्रत्यक्ष स्पर्श नाही, लिव्हर त्या लोकमान्य टिळकांच्या खांद्यावरल्या त्या शालीच्या स्पर्शाने या माणसामध्ये जे चैतन्य जागं झालं हे अफाट चैतन्य असतं. आपल्याला सगळ्यांना आनंद होण्याची गोष्ट माहिती असेल का की बाबा आमटे नावाचा एक मिश्किल मुलगा होता. श्रीमंत 1000 एकराची जमीन होती हो, अफाट पैसा होता. प्रत्येक आलेला नवा सिनेमा पहिल्याच दिवशी बघायचा. बाजारामध्ये आलेली नवी कोरी कार ही विकत घेतलीच पाहिजे असा हट्ट असायचा. बेधुंद आयुष्य हा मुलगा जगत होता. आणि योगायोगाने एक दिवस घोड्यावरनं जात असताना थंडीचे दिवस होते, रिमझिम पाऊस पडत होता आणि त्या पडणाऱ्या पावसामध्ये रस्त्याच्या कोपऱ्यावरती काहीतरी त्यांना असं हालताना दिसलं. काय असावं म्हणून ते सहज घोडागाडीतला उतरले आणि सहजच त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरती एका धिराखाली काय दिसतंय म्हणून ते कापड त्यांनी फक्त त्याच्या अंगावर कसं बाजू केलं तर तुळशीराम नावाचा कुष्ठरोगी त्यांनी पाहिल्यानंतर पण उलटी किंवा किळस याच्या पलीकडे काहीच शब्द नाहीये. घरी धावत गेले, थंड पाण्याने आंघोळ केले आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की माझ्यामध्ये आणि त्या तुळशीरामामध्ये काय फरक आहे. श्रीमंतीने जगणारा हा माणूस लगेच गेला त्या तुळशीरामाला, त्या कुष्ठरोगाला घेऊन आला घरी. जवळजवळ सगळं अंगावरचं शरीर कुष्ठरोगाने सडलेलं होतं. घरामध्ये आंघोळ घातली त्यांनी. वडील म्हणाला असले धंदे करणार असेल तर तू माझ्या घरात राहू नको. त्या क्षणी त्याने आपलं घर सोडलं व बरोबर होता तो तुळशीला लंगडी गाय, खिशात 14 रुपये आनंदावर उभं राहिलं. माणसाच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात मित्र. साहित्य मुळात माणसाला जगण्यासाठी म्हणून किती महत्वाचं आहे. माझ्यासारखा एक साधा कॉमर्समध्ये शिकवणारा प्राध्यापक पहिल्यांदा मला ध्यास झाला विवेकानंदांचा. बरं, विवेकानंदांचं चरित्र वाचून फारसं आपल्याला लक्षामध्ये येत नाही विवेकानंदांचं चरित्र. आणि म्हणून कॉलेजमध्ये शिकत असताना मी ठरवलं की आपण मौन धारण करायचं.
11ला कॉलेज सुटल्यानंतर 11ला जे मी मौन धारण करायचो ते सोमवारी सकाळी 7 वाजता लेक्चर सुरू व्हायचं, त्यावेळी मी मौन सोडायचो. त्या काळात समग्र विवेकानंदांचे 8च्या 8 खंड लिहून काढले, त्याच्यावरती लिखाण केलं, व्याख्यानाला सुरुवात केली आणि बघता बघता सुंदर माझी पहिली कादंबरी, ज्याची प्रस्तावना पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी केलेली आहे, ती कादंबरी नरेंद्रदेव विवेकानंद एक झंझावात, ज्याच्या अनेक प्रती संपल्या, ज्याच्यावरती विश्वविक्रमी नाटक संदेश ज्वालामुखी आले. आपल्या प्रत्येकामध्ये लेखक आहे, प्रत्येकामध्ये कवी आहे, प्रत्येकामध्ये उत्तम वक्ता दडलेला आहे. व्यासपीठावरती येणं आणि अशा नव्या सगळ्या मंडळींना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जर खऱ्या अर्थाने त्या काळी 1991 साली मधुबाईने निर्माण केलं. कोकणामध्ये संधी नव्हती, प्रचंड टॅलेंट कोकणामध्ये आहोत. मी आता बोरकरांवर लिहितोय. बोरकरांमध्ये फारसं कोणी कादंबरीच्या रूपाने मी लिहिलं नाही. मी जवळजवळ संशोधन करून की बोरकर नावाचा गोव्यामधला एक कवी, आपण फक्त कवी म्हणून बोरकर आदर्श, पण एकूणच त्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे, जे मान अपमानाची सगळी नाटकं आहे, हा सगळा प्रवास आजच्या तरुण पिढीपर्यंत सोप्या भाषेमध्ये गेला पाहिजे. हो, जसं मी आता या वासंतिक हा शब्द जर तुम्ही तरुण मुलांना विचारलं तर अर्थ नाही सांगता येणार, त्याला ते जबाबदार आहेत का? मित्रांनो, आपण सगळेजण काय करतो म्हणजे माझ्या सकट आपण तरुण मुलांना दोष देतो. 32 वर्ष कॉलेजमध्ये शिकवलं, वाईट मुलं पण खूप पाहिजे, पण आपणच काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ना. मी नेहमी असं म्हणतो की आपण मुलांना अमृताच्या झऱ्यापर्यंत घेऊन तर जा. त्या झऱ्यावर बसून त्याने पेप्सिकोला प्यायचं की अमृताचं पाणी प्यायचं, त्यांचं त्यांना ठरवू द्या की. अलीकडचे असे प्रयोग कॉलेजेसमध्ये होत नाही. माझा आरोप आहे प्राध्यापकांवरती. मी देखील प्राध्यापक होतो, माझी पॅशन होती प्राध्यापक व्हायची. मी सहज नोकरी मिळत नाही प्राध्यापक झालो नाही मित्रांनो. मी 1988ला जे प्राध्यापक रुजू झालो त्यावेळी मी बिल्डर होतो. बिल्डर मी कदाचित त्या व्यवसायामध्ये थांबलो असतो ना, ते चेतन पारे किंवा आता हिंदी मोठे बिल्डरांची नावाच्या लॉबीचे कदाचित पुढे मी गेलो, तर मला प्राध्यापकच व्हायचो. इंटरव्ह्यूला मी ज्यावेळी गेलो तेव्हा माझी इंटरव्ह्यू कोण घ्यायला होतं? 30 सालाला गुरुवर्य एस.वी. कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार श्याम फडके, आरे कुलकर्णी, अशी दिग्गज स्टॉलवर्ड मंडळी होती. आणि त्या सगळ्यांना माहिती होती की ठाणं शहर एक फार छोटं होतं ना पूर्वी. ठाण्याला आम्हाला पुढे प्रवासात गेलो ना ताई की लाल वाटायची सांगायला ठाण्यात राहतो म्हणून. तर ठाण्यात राहतो म्हणजे की लोक हसायची. त्या ठाण्यामध्ये एकच फेमस होतं, नरोत्तमदास माधवदास मेंटल हॉस्पिटल, या वेड्यांचं गाव. तर वेडा काय इतिहास करू शकतो महाराष्ट्राने अनुभवला, बरोबर ना रवी सर? आज अनेक वेळी ठाण्यामध्ये येत आहेत. आज ठाण्यामध्ये अनेक साहित्यिक आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक अभिनेते आहेत. हे सगळे मुद्दाम ठाण्याकडे येत आहेत, कारण जोपर्यंत कोणत्याही प्रांतामध्ये तुम्हाला वेळ लागत नाही ना, तोपर्यंत त्या प्रांताची उंची गाठता येणार नाही. आणि म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर अनेक आमची दीपा काय सुंदर बोलते. एक कार्यकर्ती म्हणून थोमस अपेच्या युवा शक्ती तिने ज्या पद्धतीने सांभाळलेला आहे, मुलांना दिलं पाहिजे ना नवं काहीतरी. आम्ही ते प्रयोग केले मित्रांनो. आम्ही एकाच कॉलेजमध्ये, म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये प्रवीण दवणे, माझ्या कॉलेजमध्ये अशोक बागवे, माझ्या कॉलेजमध्ये प्रज्ञा रघुने, आम्ही सगळे एकाच कॉलेजची पिल्लावळ, एकाच समवयस्क. आम्ही अनेकांना मुद्दाम साहित्यिकांच्या घरी घेऊन जायचो. किती प्राध्यापक असे प्रयत्न करतात, किती आई वडील प्रयत्न करतात. मग उभीच्या पिढीला दोष द्यायचा का? माझी आई शिक्षण काही नव्हतं मित्रांनो, इलिटरेट होती. मी ज्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास करायचो, अकाउंट्स मध्ये मला गोल्ड मेडल होतं, मी 15-16 मुलांना शिकवायचो, त्यावेळी माझी आई तंबाखू मळत बाजूला बसायची 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मी पुस्तक सरळ धरलंय की वाकडं धरलंय हे तिला माहीत नसायचं. पण माझा मुलगा अभ्यास करतोय, मला चुकून चालणार नाही. अशा खरंच आज आया विचार करतायत का? काय बदल आहे तो स्वीकारला पाहिजे ना आपण.
विज्ञानाच्या युगामध्ये योगायोगाने या पिढीचा जन्म झालाय, त्यांचा दोष आहे का तो? आम्ही कायम तरुण पिढी बिघडली. ठाण्यामध्ये सहज केव्हा तरी आला तर माझ्या संस्थेला व्हिजिट द्या. माझ्याकडे आता जवळ 7,500 मुलं आहेत. मी स्वतः कॉलेज चालवतो. माझ्याकडे डे गुरुकुल आहे. मी पालकांना सांगतो, तुम्हाला मुलं सांभाळता येत नाही, माझ्याकडे पाठवा, मी बघतो. म्हणजे डे केअरमध्ये टाकण्यापेक्षा मी केअर घेतो त्याची. म्हणजे माझ्याकडे प्रायमरी सेक्शन आहे, सेकंडरी आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, नर्सिंग आहे, पॅरामेडिकल आहे. जवळजवळ 7,500 मुलं माझ्याकडे शिकतात. आणि कंपल्सरी मी जरी इंग्रजी वातावरण असलं, काळाची गरज आहे, नाकारता येणार नाही, किती नाक मुरडू आपण, तरी संपूर्ण कल्चर मी मराठी. परभाषेतही पारंगतवा ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परत इकडे परत चेकू नका. भाषा मरता देशे मरतो संस्कृतीचा दिवा विझे. तो दिवा विझवण्याच्या आत तेवत राहील कसा, याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाने केले पाहिजे, करण्याचा प्रयत्न होत असतो. मला दादर शाखेचा खरोखर मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं की सतत काहीतरी आमच्या जिल्हाध्यक्ष जे आहेत प्रभू मॅडम, त्या सतत काहीतरी करायचा प्रयत्न करतायत. एक मोठं काम आता आपल्याला मुंबई शहरात करावं लागणार आहे, आणि ती म्हणजे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती. बाहेर काही त्याचा धोका नाही आहे. मुंबईतच मराठी हद्दपार होत चाललेली आहे. त्याची काळजी करायची खूप आपल्याला गरज आहे, ती जगवली पाहिजे. आज जवळजवळ काही काळात अशी भीती वाटते की मराठी शाळा आता बंदच पडत चाललेल्या आहेत जवळजवळ. पण कोकण मराठी साहित्य परिषदेने आपण एक काहीतरी वेगळा उपक्रम करू. जशा अनेक अशा संस्था आहेत की निवळ सेवा नावाची गोष्ट मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे असून उपयोगाची नाही. त्याबरोबर जडणघडण कशी मुलांमध्ये करता येईल आपल्याला याचाही विचार पुढच्या काळामध्ये करावा लागणार आहे. आणि ते करण्याचं सामर्थ्य आपल्या सगळ्यांमध्ये आहे. मी देखील आता कोकणामध्ये एक शंकरबाबा पापळकर नावाचा एक अवलिया माणूस माझ्या आयुष्यामध्ये आला. तो किस्सा तुम्हाला सांगतो आणि थांबतो. माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चरित्र मी लिहिलं. आणि त्या चरित्राच्या प्रकाशनामध्ये सगळे दिग्गज स्टॉलवर होते. हाऊसफुल कार्यक्रम होता. पण त्या हाऊसफुल कार्यक्रमामध्ये एक अवलिया आला होता माझ्याकडे. त्यांचं नाव शंकरबाबा पापळकर. फाटका माणूस होता आणि पद्मश्री होता. आणि नेमका शिंदे साहेबांनी त्याला बोलवलं होतं. पण त्याला याला कुठे बसवलं त्या फाटक्या माणसाला. आणि मला शिंदे साहेबांनी की डबल त्याला पुढच्याच रांगेमध्ये बसवा आणि नंतर मला आता वर घेऊन या. तर माझ्या कार्यक्रमाला राज्यपाल असल्यामुळे प्रोटोकॉल असतो. त्या प्रोटोकॉलात ते बसत नव्हते. स्वतः मग शिंदे साहेब गेल्या आणि त्या फाटक्या माणसाला माझ्या स्टेजवरती आणून, तुला माहिती असेल, स्टेजवरती आणून बसवलं. शंकरबाबा पापळकर त्याला पद्मश्री दिली. म्हटलं कोणालाही पद्मश्री मिळतं, काय फाटक्या माणसाकडे आहे. माझाच कार्यक्रम आहे, मीच लेखक आहे, मी अपमान करणं बरं नाही. पण नंतर मला जसा तो माणूस उभा राहिला तेव्हा मला मैं आपके सामने, तो उर्दूवर छान बोलायचा, उर्दू प्रभुत्व त्याचं होतं. 165चा बाप मी तुमच्याशी बोलतोय असं म्हणा. आता 165 मुलांचा बाप म्हणजे त्यांनी अमरावतीला 165 वेश्या व्यवसायामधल्या मुली, अनाथ मुली, अपंग मुली, ज्यांचे आई बाप नाहीयेत, अशा 165 मुलांना 25 एकरामध्ये कुठलंही दान न मागता, खूप सुंदर वाक्य आहे की दान माणसाला नादान करतं, तसं हात पाय न पसरवता या पापळकरांनी ते काम करून ठेवलं. ते मला इतकं आदर्शवत वाटलं. मी ठाण्यामध्ये आल्या माझ्या संस्थेच्या वतीने कोकणामध्ये कणकवलीपासून 18 किलोमीटरच्या असणाऱ्या कनडी गावामध्ये ऑर्फन सेंटर सुरू करतोय. जवळजवळ 30 मुली त्यांना दत्तक घेऊन त्यांचं संपूर्ण पुनर्वसन आणि कन्यादान करेपर्यंत करायचा मी संकल्प या वर्षी सोडला आहे. आणि तो 1 वर्षात पूर्ण करायची मला खात्री आहे, मी तो करणार. म्हणजे अशा अनेक संकल्प मी सोडले आहेत आणि पूर्ण केलेले आहेत.
एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, थांबतो, मोहतो, मला ऐकणारे खूप छान माणसं आहेत. अशा गोष्टी अनेक वेळा ऐकायला आपल्याला मिळत नाही. माझं जेव्हा शिवबा नाटक इंदोरला सुरू होतं आणि एका वेळी 8 ते 10,000 लोक माझं नाटक बघू शकतात, तर त्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नाभिक समाजाच्या लोकांनी केलं होतं. आणि शिवबा नाटकाने इतकं आवडलं आणि माझं सत्कार करता करता त्यांचे चेअरमन होते, अध्यक्ष होते, ते म्हणाले की सर आमच्या जीवा महालावर काहीतरी लिहा ना तुम्ही. 19 फेब्रुवारी 2019चा तो दिवस मला आजही आठवतो. तोपर्यंत मला जीवा महालाच्या अलीकडचं आणि पलीकडचं काहीच माहीत नव्हतं. आणि मग मी संदर्भ चाळायला सुरुवात केली. जीवा महालाचं कुठेच काही मला मिळेना. माझ्यामधला संशोधन जागा झाला आणि मग मी भ्रमंती करत करत कोंडोली नावाच्या गावापर्यंत जाऊन पोहोचलो, जे गाव शिवाजी महाराजांनी जीवा महालाला 1000 एकराची जमीन दिलेली होती. आता काहीच तिथे राहिलं नाही. बरं, जीवा महालाच्या गावी जातो म्हटलं थोडी भीती होतीच नाही. महाराजांचा तो अंगरक्षक, त्याचा दबदबा खूप होता. आपल्याला सगळ्यांना इतिहासामध्ये आपण शिकलो, होता जीवा म्हणून वाचला शिवा, तो जर नसता तर कदाचित आपली काय अवस्था झाली असती तर बघा. अशा माणसाच्या घरी चाललो आणि नेमका 2015ला मला अटॅक येऊन गेला होता. एंजिओप्लास्टी माझी झाली होती. डोंगर चढता येत नव्हता पण जिद्द होती. मी म्हटलं जायचंच, मला शोधच घ्यायचा आहे. आणि गावच्या सरपंचांनी मला असं काही किलोमीटरचं अंतर असं डोंगर चढत असती घेऊन गेला आणि डाव्या हाताकडे मला बोट टाकून मला समोर दिसते ते जीवा महालाचं घर. मित्रांनो, सांगताना माझ्या अंगावर काटा येतो की त्या वर्षी कदाचित मी त्या जीवा महालाच्या घरी गेलो नसतो तर त्या महाबळेश्वरच्या त्या पाटण किंवा त्या तालुक्यामधल्या सगळ्या पावसामुळे ते घर कोसळलेलं असतं, मातीवर झालं होतं. शिवाजी महाराजांच्या वंशजाची ही अवस्था, कर्तृत्वान वंशजाची ही अवस्था. माझ्यातला लेखन जागा झाला, अस्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशी मठामध्ये मी लेख लिहिला आणि मग डोंगोर भिवंडीवरना एक मुस्लिम मराठी माणूस, म्हणजे कन्व्हर्टी म्हणतो आपण, हा माणूस धावत धावत तिकडे गेला आणि 35 लाख रुपये खर्च करून जीवा महालाला घर बांधून देण्यात आलं. याला म्हणतात सेवा. मुलं शिकलेली नाही, काय करावं. पण दादा माझ्या मुलीसोबत मी दोन्ही मुलं दत्तक घेतली. मुलीला 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पाचगणीच्या नर्सिंग स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन घेऊन दिलं. ती नर्स झाली, आज पुण्यामध्ये छान काम करते. लग्नाची वेळ तिची आली, म्हणजे की दादा माझ्या मुलीचं लग्न काढलंय, किती खर्च आहे? माझे 70,000. आपल्या मुलांच्या हातात मोबाईल कदाचित काहीपेक्षा जास्त किमतीचा असतो. मी म्हटलं ताई, तू लग्नाच्या तयारी लाख कन्यादान नाही करणार. मी त्याला 1 लाख रुपये लगेच पाठवून दिले. 70 ना 1 लाख रुपये मुलामध्ये लग्नामध्ये काही कमी पडू देऊ नकोस. मी लग्नाला तिकडे गेलो. 1 लाख रुपये मी काय माझ्याकडे सहज आले नव्हते. एकनाथ शिंदेच्या चरित्रामधनं मला जे काही प्रॉफिट झालं होतं जवळजवळ 2.25 लाखाचं, त्यातले 1.25 लाख म्हणजे पहिल्या दिवशी 1 लाख टाकून दिले. मग दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवशी 25,000 मामाचा आयत असतं ना, वडिलांचं आयत, तो भाग्य मला मिळालं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय की एक सर्वसामान्य तुमच्यासमोर उभा असणारा मधु मंगेश कर्णिकांच्या प्रेरणेने प्रेरित झालेला एक साहित्यिक काय करू शकतो हे आपल्यासमोर मी ठेवलेली उदाहरण आहे. खूप बोलावंसं वाटतं, बोलता येतं. धन्यवाद. आपण शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो.